हॅलो फ्रेंड्स. खूप दिवसानंतर परत हा व्हिडिओ टाकलाय मी. याच्या अगोदर आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या होत्या. त्या व्याख्यांचं स्पष्टीकरणही बघितलं होतं आणि आता मध्ये थोडीशी गॅप पडते आहे. परंतु हा व्हिडिओ टाकणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला मानसिक आरोग्य म्हणजे काय याची एक थोडीशी बेसिक कल्पना देण्याचा माझा हा प्रयत्न असेल. ओके, तर स्क्रीन आपण हे चालू करूया. आजचा आपला विषय आहे मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य. आणि मानसिक स्वास्थ्य या संदर्भात बोलत असताना नेहमी पहिला प्रश्न एक येतो की ज्यावेळेला आपण आपल्या आयुष्याकडे बघत असतो तेव्हा आपलं खरं तर आयुष्य खूप आनंदाने जगणं हे अत्यंत महत्वाचं असतं. पण तसं न होता काय होतं की बरेच आपल्या आयुष्यामध्ये बरेचशी टेन्शन्स आणि बरेचसे ताणतणाव हे आपल्याला आढळून येतात. मुळामध्ये सुरुवात ज्या वेळेला आपण करतो तेव्हा हेल्थ या शब्दाचा अर्थ आणि हेल्थ या संदर्भामधले काही गैरसमज असतात, तर त्या दृष्टिकोनातून आपण हे सुरू करू. काही पीपीटीज केलेल्या आहेत तर त्या आपण बघूया. पहिला एक गैरसमज असा दिसून येतो की हेल्थ मीन्स फिजिकल हेल्थ, म्हणजे आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य. हा एक गैरसमज झालेला आहे, ही एक गैरसमजूत आहे. याचं कारण असं की केवळ आपलं शरीर महत्वाचं नाही, तर शरीरापेक्षाही अजूनही काही महत्वाचा एक घटक आहे आणि तो म्हणजे आपलं मन. म्हणजे फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ, दीज आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण आपलं शरीर आणि मन, फिजिक आणि माइंड, ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध असतो. फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ हे गोज हँड इन हँड. गोज हँड इन हँड याचा अर्थ असा की ह्या दोन्ही गोष्टी, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ, हे दोन्ही एकमेकांच्या बरोबरीने जाणारे आहेत आणि म्हणून त्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आता खाली जर चार्ट आपण बघितला त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळतं की एका बाजूला फिजिकली अनहेल्दी पर्सन कसं आहे आणि दुसऱ्या बाजूला मेंटली अनहेल्दी पर्सन, असे दोन भाग दाखवलेले आहेत. कसं होतं की डोकेदुखी, पोटदुखी किंवा अपचन होणं, इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश, नंतर उलटी, वॉमिटिंग आणि टेम्परेचर म्हणजे ताप येणं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यक्ती शारीरिक दृष्ट्या तिचं अनारोग्य आहे किंवा ती अस्वस्थ आहे असा आपण त्याचा अर्थ लावतो. आणि दुसरी जर बाजू बघितली तर ज्या वेळेला आपण हे शब्द उच्चारतो की चिंता, ताण किंवा भीती, वेगवेगळ्या वैफल्य आहे, आक्रमकता आहे आणि मालाडजस्टमेंट म्हणजे विषमायोजन, हे सगळे मानसिकदृष्ट्या व्यक्ती अस्वस्थ आहे यातले हे घटक आहेत असं आपण समजतो. पण खरं जर बघायला गेलं तर ज्या व्यक्तीला चिंता आहे त्या व्यक्तीला डोकेदुखी, झोप न येणं किंवा खूप भूक लागणं किंवा अजिबात भूक न लागणं, हे सगळे सिम्पटम्स आपल्याला आढळतात. म्हणजे तिचं खरं पहिलं लक्षण आपल्याला इकडे खरं तर मानसिक असतं, पण ही शारीरिक लक्षणं त्याचमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे शरीर आणि मन, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य यांचा खूप जवळचा संबंध आहे हे इथून दिसून येतं. ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस किंवा ताण असतो तेव्हाही असंच होतं की डोकेदुखी, पोटदुखी किंवा ऍसिडिटी, अपचनाच्या तक्रारी, ह्या त्याही मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे नकळत जर बघायचं झालं तर ज्या वेळेला आपल्याला अशी काही फिजिकल सिम्पटम्स दिसून येतात त्याचं मेन कारण केवळ फिजिकल नसतं, तर ते मानसिकही असू शकतं. म्हणून शारीरिक लक्षणं आणि मानसिक लक्षणं, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून आपण मेंटल हेल्थ या टॉपिकवर बघणार आहोत. आता पुढे आपण बघूया की मेंटल हेल्थ ची डेफिनेशन काय आहे. आता अगदी एक्झॅक्टली मी वर्ड टू वर्ड डेफिनेशन सांगण्यापेक्षा त्यातले जे महत्वाचे शब्द आहेत ते सांगते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मानसिक हेल्थ, मानसिक आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य याची
व्याख्या सांगितलेली आहे की ऍब्सेन्स ऑफ मेंटल डिसऑर्डर, मेंटली स्टेबल, प्रोडक्टिव्हिटी, पॉझिटिव्हिटी आणि ऍडजस्टमेंट कपॅसिटी. आता ऍब्सेन्स ऑफ मेंटल डिसऑर्डर म्हणजे ज्या व्यक्तींच्या मध्ये मानसिक अनारोग्याचा अभाव, म्हणजे तिचं मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे, म्हणजेच ती मानसिक दृष्ट्या स्वस्थ असली पाहिजे, त्याला त्यांनी म्हटलंय ऍब्सेन्स ऑफ मेंटल डिसऑर्डर. मेंटली स्टेबल जी व्यक्ती आहे, म्हणजे मानसिक दृष्ट्या जी व्यक्ती स्थिर आहे. आता मानसिक दृष्ट्या स्थिर असणं म्हणजे काय, तर मानसिक दृष्ट्या स्थिर असणं याचा अर्थ त्या व्यक्तीने स्वतःचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स हे तिला माहिती आहेत आणि ते तिने स्वीकारलेले आहेत, आणि त्यामुळे ती चंचल नाहीये, तर ती स्थिर आहे, ती स्टेबल आहे, मॅच्युअर आहे, जास्त परिपक्व आहे, आणि त्यामुळे ती लगेच कोलमडून पडणारी नाही, म्हणून मेंटली स्टेबल आहे. ज्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, प्रॉडक्टिव्हिटी याचा अर्थ इथे कार्यक्षमता, म्हणजे ती ही व्यक्ती हातात घेतलेलं कोणतंही काम हे कार्यकुशलतेने पार पाडते, म्हणून आपण त्याला प्रॉडक्टिव्हिटी हा शब्द वापरलाय. म्हणजे तिच्यामध्ये कुठलंही काम तुम्ही तिला द्या, ती काम ते व्यवस्थित करू शकते, तितकी कार्यक्षमता तिच्यामध्ये आहे, म्हणून कार्यक्षमता असंही आपण याला म्हणू शकतो. पॉझिटिव्हली म्हणजे याच्या ठिकाणी ती व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. हे काम मला दिलंय, मी ते कसं करणार आहे, माझ्या हातून होणार नाही असा दृष्टिकोन नसून सकारात्मकतेने ती बघते की हे काम मला मिळालंय, हे खूप चांगलं आहे आणि मी ते पूर्ण करेनच, या कामातून मला काहीतरी शिकायला मिळेल, असा धनात्मक दृष्टिकोन त्या व्यक्तीचा असतो, पॉझिटिव्हिटी असते. आणि ऍडजस्टमेंट कपॅसिटी, समायोजन क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे. समायोजन हा मानसिक आरोग्यामधला अतिशय महत्वाचा घटक आहे, त्याच्यावर आपण नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलू आपण. पण हे सगळे जे आहेत या क्वालिटीज आहेत ज्या व्यक्तीमध्ये आहे, तिचं मानसिक आरोग्य नक्की चांगलं असणार आहे. आता हे झाली डेफिनेशन. मग बॅलन्स कोणकोणते घटक असे आहेत की त्या घटकांच्या मध्ये मानसिक आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला बॅलन्स असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये संतुलन घटकांमध्ये काही असेल तर मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. मग कशात संतुलन असलं पाहिजे, तर फिजिकल अस्पेक्ट, सोशल अस्पेक्ट, स्पिरिच्युअल आणि इमोशनल अस्पेक्ट. म्हणजे शारीरिक घटक आहेत, काही सामाजिक आहेत, आध्यात्मिक आहेत आणि भावनिक. या सगळ्या ज्या बाजू आहेत, या सगळ्या बाजूंच्या मध्ये ज्या वेळेला बॅलन्स संतुलन असतं त्यावेळेला ते व्यक्ती मेंटली हेल्दी आहे किंवा मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहे. मेंटली इल नाही ती, म्हणजेच मेंटली हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता ह्या मानसिक दृष्ट्या आपल्याला स्वस्थ राहायचंय प्रत्येकाला, आणि हे प्रत्येकाच्या हातात असतं. मग हे राहत असताना कशा फिलिंग्ज असल्या पाहिजेत, तर एक तर आपण प्रथम स्वतःचा विचार करायला पाहिजे, आवर सेल्फ, मग आदर्स आणि मग लाईफ. आवर सेल्फ म्हणजे स्वतःचा विचार करत असताना प्रथम पहिली गोष्ट अशी आहे की स्वतःवर प्रेम करायला शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वतःमधले गुण आणि दोष हे माहिती असायला पाहिजेत, आणि नुसते माहिती असायला नकोत, तर ते स्वतः स्वीकारले पाहिजेत. आणि त्याचबरोबर गुणांची यादी वाढवून जे दोष आहेत, दुर्गुण आहेत, ते कमी कमी करायचा व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. मग हे सगळं जर झालं तर फिलिंग्स अबाउट आवर सेल्फ, मी अशी आहे, माझा मी स्वीकार केलेला आहे, मला माहितीये माझ्यामध्ये काय कमतरता आहेत, माझ्यामधल्या क्षमता काय आहेत हे मला माहिती आहेत, म्हणून ते फिलिंग्स अबाउट आवर सेल्फ झालं. अदर्स, दुसऱ्या व्यक्ती कशा आहेत आणि त्या कशा आहेत, कशा असाव्यात हे तर आपल्या हातात नाहीयेत, पण त्या आहेत तशा आहेत, ठीक आहे, त्यांना आपण स्वीकारू, तसेचे तसे जशा आहेत तशा आपण त्यांना स्वीकारू. आणि तुमचा लाईफकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो नुसता सकारात्मक असून चालणार नाहीये, तर हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आनंदी असला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन हे खूप आनंदी आहे, आणि आपलं जीवन आनंदी आणि समृद्ध कसं करता येईल ह्याचा जर आपण विचार केला तर नक्कीच मानसिक अनारोग्याकडे आपण कधीही वळणार नाही. पण ह्या तिन्ही घटक म्हणजे आपण स्वतः, दुसऱ्या व्यक्ती आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य यांचा तिन्हींचंही कॉम्बिनेशन, या तिन्ही घटकांचा विचार एकत्रितपणे करणारी जी व्यक्ती आहे तिचं मानसिक आरोग्य हे नेहमी चांगलंच राहणार आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन झाला. आता मग सिम्पटम्स काय आहेत, मानसिक दृष्ट्या स्वस्थ असणारी जी व्यक्ती आहे तिची सिम्पटम्स काय आहेत. मग अशीच सांगितलं की आनंदी असते ती व्यक्ती. पण आनंदी असते म्हणजे ती 24 तास हसतच राहते का, असं नाही.
आनंदी असते याचा अर्थ ती स्वतः आनंदी आहे आणि तो आनंद ती दुसऱ्यांना देत असते, म्हणजे ती व्यक्ती आनंदी आहे. बरं, नुसतीच आनंदी असून उपयोग नाही, तसंच ज्या वेळेला एखादं काम शांततेने करायचं आहे त्यावेळेला ती तितकीच शांतपणे एखादे निर्णय घेऊ शकते, म्हणजे जॉयफुल आहे, पीसफुल आहे आणि मानसिक दृष्ट्या स्थिर आहे. म्हणजे एखाद्याने ऐन परीक्षेच्या वेळेला असं सांगितलं की अगं तू हे तयारी केलीस पण हे पेपरात येणार नाहीये, झालं ही कोलमडली आणि म्हणायला लागली की नाही नाही मला खरंच येणार नाही काही, आता मी परीक्षाच देऊ शकणार नाही, म्हणजे हातपाय थरथर कापायला लागलेत किंवा माझं पेन हरवलंय, आता माझं झालं सगळं. मग हे मेंटली अनस्टेबल असणाऱ्या व्यक्तीचं लक्षण आहे. तर तुमच्यामध्ये अनस्टॅबिलिटी नको, स्टॅबिलिटी हवी. मेंटली स्टेबल, ठीक आहे मी जितकं केलंय तितक्यावर येणारे प्रश्न मी सोडवू शकेन आणि ठीक आहे यावेळेला नाही झालं पुढच्या वेळेला मी क्लिअर होऊन दाखवेन. म्हणजे मेंटल स्टॅबिलिटी ही अतिशय महत्वाची आहे या सगळ्यामध्ये. फिलिंग्स ऑफ सिक्युरिटी, आपल्याला सुरक्षिततेची भावना ही प्रत्येकाला हवीशी असते. आता सध्या कसं होतं की कुठेही आपण बाहेर पडलो की ही फिलिंग्स ऑफ सिक्युरिटी नाही, याचं प्रमाण थोडंसं म्हणजे आपण सिक्युअर असू की नसू असं सतत एक मनात भीती असते, कारण कारण एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे. मग आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या सुरक्षितता हव्या असतात, तर आपल्याला शारीरिक सुरक्षितता हवी असते, मानसिक हवी असते, सामाजिक हवी आहे, आर्थिक हवी आहे. या सगळ्या सुरक्षितता आपल्याला हव्या असतात आणि आपल्याबरोबर आपल्याला दुसरी सुरक्षितता म्हणजे बिलॉंगिंगनेस, म्हणजे घरामधल्या व्यक्तींनी सुद्धा आपल्याला एक आधार देण्याची गरज असते. या फिलिंग्स ऑफ सिक्युरिटी मध्ये आपल्याला इतरांच्या आधाराचीही गरज असते, तर तोही एक घटक येऊ शकतो. मेंटली हेल्दी जी व्यक्ती आहे ती सहकार्य इतरांना करायला मागे पुढे कधीही बघत नाही, म्हणजे सहकार्य करणं ही तिची एक वृत्ती असते आणि धनात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तिचा जो ऍटिट्यूड असतो तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो. पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणजे धनात्मक दृष्टिकोनातून ती इतरांशी बोलत असते, इतरांकडे बघत असते. काही नाही ग सगळं व्यवस्थित होईल किंवा छान आहे, हे चांगलं आहे हे म्हणायला सुद्धा आपलं मन मोठं असावं लागतं आणि ते त्या व्यक्तीकडे असतं. सोशली मॅच्युअर आहे म्हणण्यापेक्षा ती सोशली ऍडजस्टेबल आहे, म्हणजे समाजामध्ये मिसळताना इतरांशी कसं वागावं, टेबल मॅनर्स, चार चौघांशी कसं वागावं, कसे शब्द बोलावे, कसे उच्चारावे, कोणती भाषा वापरावी हे तिला कळतंय, कसं वागावं हे समजतंय. मग ही मेंटली हेल्दी व्यक्तीचीच लक्षणं आहे. इमोशनली मॅच्युअर आहे याचा अर्थ असा की तिला तिच्या भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे व्यक्त कराव्यात हे समजतंय, म्हणजे इमोशनली ती परिपक्व आहे. एकदम मोठ्यांदा गळा काढून रडायचं कुठे आणि कुठे रडू नये हे तिला बरोबर समजतं. म्हणजे एखाद्या कामाच्या ठिकाणी जर ही व्यक्ती मोठ्यांदा गळा काढून रडायला लागली तर हे इमोशनल इमॅच्युरिटीचं लक्षण आहे. ते इमोशनली ही मॅच्युअर असते. समस्या परिहार क्षमता तिच्याकडे आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटीलाच लागून लगेच येते डिसिजन मेकिंग टेंडन्सी, म्हणजे समस्या परिहार करण्याची क्षमता, येणाऱ्या समस्या सोडवण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे आणि डिसिजन मेकिंग टेंडन्सी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणाऱ्या व्यक्तीकडे असते. मगाशी जसं आपण म्हटलं तसं ही स्वतःचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉइंट्स ऍक्सेप्ट करते. केवळ पॉझिटिव्ह पॉइंट ऍक्सेप्ट करणारी व्यक्ती जी आहे ती स्वतःला खूप श्रेष्ठ समजते, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि त्याचं प्रमाण वाढतं. आणि निगेटिव्ह पॉइंट सतत ऍक्सेप्ट करणारी व्यक्ती जी असते तिच्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, त्याच्यामध्ये ती सतत स्वतःला मला हे येत नाही असं म्हणणारी असते. ऍक्सेप्टन्स दोन्हीचा पाहिजे, म्हणजे धनात्मक आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही जे स्वतःचे गुणवैशिष्ट्य आहेत हे दोन्ही स्वीकारण्याची व्यक्तीची तयारी असते, कारण ती मानसिक दृष्ट्या हेल्दी, ठीक आहे माझ्यामध्ये हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे. फ्रेंड सर्कल असतं आणि फ्रेंड सर्कल असल्यामुळेच ती सोशली आणि इमोशनली मॅच्युअर होऊ शकते, कारण मित्र परिवार हा चांगला आहे. मित्र परिवार चांगला असणं खूप महत्वाचं आहे. कुठल्याही समस्यांना तोंड देण्याची तिची तयारी असते. ठीक आहे समस्या अशा असतात की त्या एकदम आपल्या समोर उभ्या राहतात ना, समस्या आल्यानंतर मानसिकदृष्ट्या निरोगी असणारी व्यक्ती कोलमडून पडत नाही, कॅन एबल टू फेस एनी टाइप ऑफ प्रॉब्लेम्स.
आणि हे सगळं करत असताना आपल्याला आनंदी राहायचंय, शांत राहायचंय, मनही स्थिर ठेवायचंय. हे सगळं करत असताना आपल्याला थोडीशी स्पेस स्वतःसाठी देणं, थोडासा वेळ स्वतःसाठी दिवसातला देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग हा वेळ कसा, तर वेगवेगळ्या हॉबी, छंद आणि वेगवेगळी आपली जी आवड आहे ती पुरवणं. थोडक्यात लिजर टाइम ऍक्टिव्हिटीज, रिकाम्या वेळेचा उपयोग कसा करायचा हे तिने आत्तापासून ठरवलेलं असतं. आणि अशा वेगवेगळ्या हॉबीज तिला असतात. कारण त्याच्यातून कसं होतं की आपल्या आवडीचं काम आपण करत असतो आणि आवडीचं काम करायला लागल्यानंतर आपलं मन स्थिर होतं. म्हणून हॉबीज आणि इंटरेस्ट हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. इंटरॅक्शन्स विथ अदर्स म्हणजे इतरांशी त्यांचा संपर्क ह्या व्यक्तींचा जास्त असतो. इंटरॅक्शन्स असतात म्हणजे एकाच बाजूच्या नाहीये. म्हणजे उत्तर आणि प्रत्युत्तर अशा पद्धतीने उत्तराला प्रत्युत्तर येत जातं. इंटरॅक्शन्स असतात. ऍडजस्टमेंट कॅपॅसिटी असते तिच्यामध्ये, समायोजन क्षमता असते, रेग्युलर आणि पंक्च्युअल असते. म्हणजे कुठलं वक्तशीर आहे, रेग्युलर आहे, ती प्लॅनिंग व्यवस्थित करू शकते. कारण तिला प्रत्येक गोष्ट विथ प्लॅन लागते. म्हणजे नियोजन क्षमता या व्यक्तीमध्ये असते. आणि कशामध्ये वेल बॅलन्स्ड असते, वेल बॅलन्स बिटवीन वर्क, रेस्ट अँड रिक्रिएशन. केव्हा काम करायचं, केव्हा विश्रांती घ्यायची आणि आपल्या फावल्या वेळेचा उपयोग म्हणजे आपल्या हॉबीज आणि इंटरेस्ट हे केव्हा डेव्हलप करायचे याच्यामध्ये तिने संतुलन साधलेलं असतं. म्हणून वेल बॅलन्स्ड. आणि हे तिचे विचार जे असतात ते स्वतंत्र वृत्तीचे असते, स्वतंत्र प्रवृत्तीची ती असते. असंख्य अशी अजून सिम्पटम्स आहेत की मेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअलसाठी उपयुक्त आहेत, पण त्यातली जी महत्वाची आहे त्याच्यावर मी फक्त स्ट्रेस दिला. ओके. आता हे ऍडजस्टमेंट हा शब्द, मेंटल हेल्थ जेव्हा आपण म्हणतो मानसिक आरोग्य, तेव्हा ऍडजस्टमेंट हा शब्द नेहमी येतो. थोडस फक्त आपण ऍडजस्टमेंट म्हणजे काय याच्यावर नजर फिरवू आणि मग पुढे जाऊ. ऍडजस्टमेंट म्हणजे काय, समायोजन. समायोजन हा मराठी शब्द आहे त्याचा. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे दोन व्यक्तींनी सामोपचाराने एखादी गोष्ट मिटवणं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता इथे तडजोड करणं म्हणजे समायोजन. थोडक्यात समायोजन म्हणजे आपल्या मतांचा अंशतः त्याग करून इतरांच्या मतांचा स्वीकार करणं आणि पुढे जाणं, त्याला आपण समायोजन म्हणतो. जुळवून घेणं परिस्थितीशी. आता हे कशाचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, तर हे 3 घटक खाली दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे इंडिव्हिज्युअल आणि एन्व्हायरमेंट म्हणजे व्यक्ती आणि तिच्या भोवताचा परिसर. या 2 गोष्टींच्या मध्ये समायोजन साधलं पाहिजे. आता सध्या आपण तेच करतो आहोत. व्यक्ती, आपण स्वतः आणि आपल्या भोवतीचं वातावरण यांच्यामध्ये आपण जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. नंतर इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती आणि व्यक्ती. शिक्षक विद्यार्थी आहेत, पालक पाल्य आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लस इंडिव्हिज्युअल, व्यक्ती आणि व्यक्ती यांच्यामधलं समायोजन आहे. आणि इंडिव्हिज्युअल प्लस एनी टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स ऑर इव्हेंट्स, एखादा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला ज्या वेळेला व्यक्ती त्या प्रसंगाशी समायोजन साधायचा प्रयत्न करते तेव्हा इंडिव्हिज्युअल प्लस ऑब्जेक्ट्स असं होतं. आता ह्याच्या पुढची जी स्लाइड आहे, मी व्हिडिओ पुढचा टाकणार आहे तो स्वतंत्र समायोजनावरच टाकणार आहे. त्याच्यातच समायोजन, कॉन्फ्लिक्ट्स आणि डिफेन्स मेकॅनिझम्स याच्यावर टाकणार आहे. त्याच्यामुळे मी इथं आता एवढंच फक्त स्पष्ट करते की समायोजन म्हणजे जुळतं घेणं, जुळवून घेणं आणि ते व्यक्ती, परिसर, व्यक्ती आणि व्यक्ती आणि एखादी वस्तू किंवा प्रसंग यांच्याशी जुळवून घेणं. हे डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता मेंटल हेल्थ इन व्हेरियस फील्ड्स, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला मानसिक आरोग्याची गरज भासते. तर पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब, की कुटुंबामध्ये आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी आपल्याला कुटुंबामधले जे फॅमिली मेंबर्स आहेत, आपल्या कुटुंबामधले जे सदस्य आहेत त्यांच्याशी व्यक्तीला जोडून घेता आलं पाहिजे. म्हणजे आई वडील आहेत, बहीण भावंड आहेत, आजी आजोबा आहेत आणि कुटुंबामधल्या इतर व्यक्ती ज्या आहेत किंवा तुमच्या फॅमिली टाईप्स असेल त्यानुसार तुमच्या त्या फॅमिलीशी तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. आणि जर मानसिक आरोग्य ज्या व्यक्तीचं चांगलं असेल तर ती नुसत्याच फॅमिलीशी जुळवून घेऊ शकणार नाही, तर ती इतरही फील्ड्समध्ये बरोबर त्यानुसार त्या व्यक्तींशी जुळवून घेऊ शकते. शाळा आहे, शाळेमध्ये जात असताना शाळा आहे, त्याच्यामुळे शाळेतल्या त्या विद्यार्थ्याला शिक्षकांशी जुळवून घ्यावं लागतं, एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकाशी जुळवून घ्यावं लागतं. तर हे सगळं फॅमिली झालं, स्कूल झालं. वर्क प्लेस, कामाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही कार्यालयामध्ये, ऑफिसेसमध्ये जिथे जाता तिथल्या व्यक्तींशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. आणि
समाजामध्ये तुम्हाला समाजामधले असणारे रूल्स फॉलो करावे लागतात, म्हणजे तिथेही जुळवून घ्यावं लागतं. म्हणजे बघा की कुटुंब, शाळा किंवा तुमच्या कामाचं ठिकाण आणि समाज या प्रत्येक ही फील्ड्स आहेत आणि ह्या प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपल्याला समायोजन करावं लागतं. या प्रत्येक फील्डमध्ये वावरत असताना आपल्याला मानसिक आरोग्य आपलं जर चांगलं असेल तर साहजिकच आपण व्यवस्थित रीतीने ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. हे कशासाठी आवश्यक आहे तर ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या फील्डमध्ये आपलं समायोजन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपली शारीरिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, मानसिक आणि भाषिक विकास हे जे घटक आहेत या सगळ्या घटकांचा विकास होणं म्हणजे ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि याच्यासाठी मानसिक आरोग्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता हा जो पुढचा मुद्दा आहे की मेंटल हेल्थ टू मेंटल अनहेल्थ, असं होतं की मेंटल हेल्थ मधले जे महत्वाचे भाग आहेत ते 6 पॉइंट्स दिलेले आहेत की सुरुवातीला प्रेशर असतं, दडपण असतं, फ्रस्ट्रेशन म्हणजे वैफल्य आहे, कॉन्फ्लिक्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, अँझायटी म्हणजे चिंता आहे, स्ट्रेस ताण आहे आणि डिप्रेशन म्हणजे वैफल्य आहे. सॉरी, डिप्रेशन याचा अर्थ विषाद, विषण्ण अवस्था आहे. आता हे जे सगळे घटक आहेत ते प्रेशर, फ्रस्ट्रेशन, कॉन्फ्लिक्ट हे पहिले जे 3 आणि चौथ्यातला थोडासा भाग, हे सगळे घटक सर्वसामान्य जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतातच आहेत. पण हे जे स्ट्रेस, अँझायटीचा काही भाग, स्ट्रेस आणि डिप्रेशन हे जे घटक आहेत हे तिन्ही घटक मात्र हळूहळू ती व्यक्ती मेंटल अनहेल्दीकडे चाललेली आहे, म्हणजे मानसिक अनारोग्याकडे चाललेली आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिले एक 3 घटक पूर्ण हे मानसिक सर्वसामान्य व्यक्तींच्या मध्ये आपल्याला दिसून येतात. दडपण आपल्याला प्रत्येकाला असतं, वैफल्य असतं, संघर्ष त्यांना तोंड द्यावं लागतं, चिंताही असते. पण जसजशी व्यक्ती ताण आणि डिप्रेशनकडे वळत जाते तसतशी ती मानसिक अनारोग्याकडे वळताना दिसते. म्हणून आपण इथे ह्याला हेडिंग दिलंय मेंटल हेल्थ टू मेंटल अनहेल्थ. आता आपण यातला एक एक घटक बघूया. त्यातला पहिला जो आहे तो आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे दडपण, असंख्य गोष्टींचं दडपण आपल्याला असतं. कोणाकोणाचं दडपण आपल्याला येतं तर प्रेशर, दडपण, दबाव. आता हे जे प्रेशर आहे ते दुसऱ्या व्यक्तीचं असतं. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाचं येईल, शिक्षकाला यांचं प्रिन्सिपलचं दडपण येईल. म्हणजे हे दडपण एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं असणारं दडपण असतं. एखाद्या प्रसंगाचं दडपण आपल्याला येऊ शकतं किंवा एखाद्या वस्तूचं सुद्धा, ती वस्तू नवीन आहे, लॅपटॉप नवीन हाताळायचा आहे आपल्याला पहिल्यांदा, म्हणजे त्या वस्तूचं दडपण झालं, इव्हेंटचं प्रसंगाचं दडपण झालं की आता परीक्षा हॉलमध्ये जायचं पण ऑनलाईन एक्झाम पहिल्यांदाच द्यायची मला, दडपण झालं. तो प्रसंग झाला त्याचं असणार दडपण झालं. म्हणजे अशा असंख्य गोष्टींमध्ये एक व्यक्ती, दुसरी व्यक्ती, एखादा प्रसंग आणि एखादी वस्तू या सगळ्या गोष्टींचं प्रेशर, दडपण व्यक्तीवर असतं. मग ह्या दडपणाची काय कारण असतील, असं दडपण काय येतं, हे सर्वसामान्य व्यक्तीचं लक्षण आहे. ही मानसिक दृष्ट्या हेल्दी व्यक्ती आहे, तिला हे दडपण असतं, पण हे दडपण लिमिटेड असतं, प्रमाणाच्या बाहेर नसावं. कारण प्रमाणाच्या बाहेर गेलं की हळूहळू आपण बघतो प्रेशर नंतर पुढचा पॉइंट येत जाऊन आपण डिप्रेशनकडे जातो. म्हणून इथेच हे आपल्याला इथपासून मीडियम लेव्हलवर आणायचा प्रयत्न करायचा. आता ज्या वेळेला कॉजेस, याची महत्वाची कारणं अशी आहेत का दडपण येतं, तर त्या गोष्टीची आपल्याला माहिती कमी आहे म्हणून दडपण येतं. एखादी रेसिपी बनवायची आपल्याला आणि तिच्याविषयी आपण ती कधीच केलेली नाहीये, तर अशा वेळेला आपल्याला ती कशी बनवायची ह्याचं दडपण येईल नक्कीच. एखादी लँग्वेज आहे आपल्याला येत नाही त्या भाषेमधून बोलता आपल्याला, तर त्यावेळेला तिची माहिती कमी असल्यामुळे आपल्याला त्याचं दडपण येतं. म्हणजे लॅक ऑफ नॉलेज, माहिती कमी असणं, अपुरी माहिती, त्यामुळे आपल्याला दडपण येतं. त्याचं ट्रेनिंगच घेतलं नाहीये. अरे 4 व्हीलर आपल्याला कधी चालवलेली नाहीये आपण, 4 चाकी, आणि चालवलेली नसताना तू बस ने गाडी पुढे, ट्रेनिंगच दिलेलं नाहीये ना. तिथे ट्रेनिंगची गरज आहे, ट्रेनिंगच माहिती नाही. वर्गामध्ये डायरेक्ट सांगितलं की जा आणि जाऊन उभं राहून शिकव, पण शिकवायचं कसं
हे ट्रेनिंगच नाहीये. आणि ट्रेनिंग जर नसेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्रेशर येईल. वर्गात समोर उभं राहून शिकवायचं कसं, याचं प्रेशर येतं. कारण लॅक ऑफ ट्रेनिंग, लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ ट्रेनिंग. प्लॅनिंगच नाही, नियोजन जर केलेलं नसेल, मला वर्गात शिकवायचंय, आज किती भाग शिकवायचा आहे, काय शिकवायचं आहे, याचं प्लॅनिंग जर झालेलं नसेल तर ते शिकवणं हे खूप कठीण जाईल. नुसतं वर्गात शिकवणं नाही, कुठलीही गोष्ट घ्या, त्याचं जर प्लॅनिंग नसेल तर प्लॅनिंग नसल्यामुळे आपल्याला ते काम कसं करायचं याचं दडपण आपल्याला येऊ शकतं. म्हणून लॅक ऑफ प्लॅनिंग हा एक घटक आहे दडपण येण्याचा. मग हे 3 घटक जे आहे की ते आपण करू शकतो ना, मग हे आपल्या हातात आहे, ते आपण करू शकतो आहोत. मग ते जर आपण केलं तर आपल्याला प्रेशर कमी येणार आहे. नंतर लेस प्रिपरेशन, तयारीच नाहीये. तयारी नसली की मग वेगवेगळ्या आपल्या मुवमेंट सुद्धा खूप वेगवेगळ्या व्हायला लागतात, कारण आपली तयारी नसते. आणि मग तयारी नसल्यामुळे आपल्या कामात चुका होतात, त्या चुका दुसऱ्याला दिसतात आणि मग तिथे मग त्या व्यक्तीचं प्रेशर आपल्याला यायला लागतं, कारण लेस प्रिपरेशन, तयारी नाही, प्रॅक्टिस नाही. लेस इक्विपमेंट, आपल्याकडे साधन सामुग्रीच नीट नसते, त्यामुळेही आपल्याला दडपण येतं. आणि इनकम्प्लीट वर्क, काम पूर्णच करू शकत नाही आपण, आणि म्हणून दुसरे काय म्हणतील, काय होईल, म्हणून त्याचं आपल्याला दडपण येतं. तर हे झालं प्रेशर, हा पहिला घटक आहे. आता दुसरा घटक आहे फ्रस्ट्रेशन. ह्याच्यातलं फ्रस्ट्रेशन, वैफल्य. आता हे फ्रस्ट्रेशन जे आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला येऊ शकतं इथे लगेच. आणि एक म्हणजे एक घटक मी खरं सुरुवातीला सांगायला हवा होता, आता सांगते की मेंटल हेल्थ आणि अनहेल्थ म्हणजे ती व्यक्ती लगेच वेडी झाली असं होत नाही. कारण आपल्या इथे अजून हा एक गैरसमज आहे, मेंटली हेल्दी म्हणजे खूप चांगलं, मेंटली अनहेल्दी ती त्याकडे जात चाललेली आहे, समायोजनाकडून ती विषमायोजनाकडे जात चाललेली आहे, आणि तिथे आपण तिला थोपवू शकतो आहोत. कसं थोपवायचं आपण नंतर बघूया. आता फ्रस्ट्रेशन, वैफल्य केव्हा केव्हा येतं, त्याची कॉजेस काय आहेत जर बघितलं तर जेव्हा व्यक्तीला खूप राग येतो, तर त्यावेळेला ती व्यक्ती विफल होईल. खूप राग येतो आणि ती काहीही करू शकत नाही, नुसती रागावू शकते, तिथं तिला वैफल्य येतं. काही काही वेळेला असं होतं की ती व्यक्ती खूप आक्रमक बनते आणि तिथे आपण तिला दडपून ठेवतो, जाऊ नकोस पुढे, हे करू नकोस. आपण फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन हायपोथेसिस म्हणून तर म्हणतात त्यांना, की फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन म्हणजे खूप जर का ती व्यक्ती आक्रमक झाली तर त्या आक्रमकतेचं एक लक्षण म्हणजे ती फ्रस्ट्रेशन वैफल्याकडे जाऊ शकते. समस्या सोडवता येत नाहीत किंवा खूप भीती मनामध्ये असते, कशाची भीती असते दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि खरं तर ही व्यक्ती लेस टॉकेटिव्ह असते, म्हणजे बोलणं जे इतके अबोल असते त्याच्यामुळे ती भीती मनामध्ये धरून ठेवलेली असते, दुसऱ्याला पटकन सांगत नाही, ओपन माइंडेड नसते. नो रिस्क टेकिंग, कुठेही तिला रिस्क घ्यायचीच नसते की तू हे करून बघ किंवा हे अमुक एक यूज करून बघ, अमुक एक ऑपरेट करून बघ, पण ते तिला करायचंच नसतं, म्हणजे रिस्क घ्यायची नसते, कुठलाही धोका घ्यायचा नसतो, कारण त्याच्यामध्ये मला अपयश आलं तर. थोडक्यात इथे अपयशाची भीती असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना वैफल्य येतं. इनकम्प्लीट विल आणि विश, याचा अर्थ अपुऱ्या इच्छा आणि भावना या जर असतील की त्या व्यक्तीच्या अपुऱ्या इच्छा असतील तर त्यामुळे सुद्धा तिला फ्रस्ट्रेशन येतं, की तिला व्हायचं होतं वेगळंच, आणि म्हणजे तिला इंजिनियर व्हायचं होतं पण इंजिनियर काही कारणाने तिला इंजिनियर नाही होता आलं, म्हणजे इनकम्प्लीट विल आणि विश झालं. त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. काम अवघड असतं, म्हणजे त्या व्यक्तीच्या मध्ये इतकी क्षमताच नसते ते काम करण्याची, आणि ते काम अवघड असतं, ते तिला जमत नाही, मुळामध्ये तिला ते दुसऱ्याकडून समजून घ्यायचं नसतं. आणि मग अशा वेळेला डिफिकल्ट वर्क असल्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं, की मला जमणार नाहीये पण मी आता सांगू कसं दुसऱ्याला, फ्रस्ट्रेशन येतं. हे जर ही व्यक्ती मोकळी असेल तर ती सांगेल, हा मला थोडीशी हेल्प हवी, सांगितलं तर ते फ्रस्ट्रेशन कमी होतं. अपयशाची भीती, खरं तर मगाशीच मी म्हटलं की अपयशाची भीती व्यक्तीला असते, आणि हे अपयशाची भीती म्हणजे अपयश आलं, मी नापास झालो, ठीक आहे नापास झालो, पण त्याच्या पुढे उमेद कशी पाहिजे की मी आत्ता नापास झालोय, मी हे सगळं कव्हर करेन आणि मी पुढे जाईन असं हवं, पण तसं नसतं. लॅक ऑफ मोटिवेशन, मोटिवेशन द्यायला कोणी नसतं, प्रेरण नसतं, प्रेरण द्यायला कोणी नसतं. लॅक ऑफ मोटिवेशनमुळे फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की तिला कधीही बक्षीस मिळालेलंच नसतं कुठलंही,
किंवा कोणी तिची वाहवा केलेली नसते, प्रशंसा केलेली नसते, कौतुक केलेलं नसतं आणि सतत जर बोलणी वाटायला येत असते तर त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. आणि सिव्हिअर क्रिटिसिझम, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टीका केली गेली, त्यांनीही फ्रस्ट्रेशन येतं. आता मग हे फ्रस्ट्रेशनचे सिम्पटम्स कसे असतात? तर फ्रस्ट्रेशन वैफल्यामध्ये रडणं, एकटं बसून राहणं आणि नुसतंच एकटं नाही, एका कोपऱ्यात कुठेतरी बसून राहणं. आणि ह्यांचे जे इमोशन्स असतात, अनकंट्रोल्ड इमोशन्स म्हणजे कशा, त्या ज्या भावना आहेत त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही. घटकेत ती व्यक्ती रडेल, दुसऱ्या घटकेत हसायला लागेल, परत ओरडायला लागेल, म्हणजे अनकंट्रोल्ड इमोशन्स. आणि सतत नकारात्मक भावना, मला हे येणार नाही, मला हे जमणार नाही, हे आपल्याला दिसतं. म्हणजे वैफल्यामध्ये सुद्धा थोडीशी झलक मानसिक अनारोग्याकडे व्यक्ती कुठेतरी झुकत चाललेली आहे का काय, असं आपल्याला वाटायला लागतं. आता ह्याच्या पुढचा तिसरा जो घटक आहे तो कॉन्फ्लिक्ट. हा कॉन्फ्लिक्ट, आता इथे संघर्ष आपल्यामध्ये निर्माण होतात. या संदर्भात सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ऍडजस्टमेंट मध्येच एक कॉन्फ्लिक्ट वगैरे येतं, तर तो व्हिडिओ बनवला की मग त्यामध्ये तुम्हाला हे सगळं स्पष्ट होईल. संघर्ष केव्हा निर्माण होतो? आता संघर्ष हा सुद्धा एक ताणाचं मुख्य कारण आहे. संघर्ष आपल्या मनामध्ये मानसिक संघर्ष सतत चाललेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीचंच हे एक लक्षण आहे. केव्हा हा संघर्ष निर्माण होतो? तर दोन गोष्टी एकाच वेळेला कराव्या लागल्या. मल्टीटास्किंग आपण असतोच, आपण आहोतच मल्टीटास्किंग करणारे, पण तरी सुद्धा ज्या वेळेला दोन घटक, दोन गोष्टी एकाच वेळेला समोर आल्या आणि या दोन्ही गोष्टी मला करायच्यात पण त्यातल्या एकाचे सिलेक्शन एकाच करावं लागलं, तर अशा वेळेला मनामध्ये संघर्ष निर्माण होतो. हे करू की ते करू, असा जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो. सर्वसामान्य व्यक्तीचं हे लक्षण आहे. आणि म्हणून कर्ट लेव्हिननी 1930 मध्ये याच्यामधल्या कॉन्फ्लिक्ट मधल्या दोन अपोजिट टेंडन्सीज सांगितलेल्या आहेत. दोन विरुद्ध घटक याच्या संघर्षामध्ये असतात. कोणते आहेत ते? अप्रोच आणि अवॉइडन्स, असे दोन घटक सांगितले. अप्रोच म्हणजे येस येस आणि अवॉइडन्स म्हणजे नो नो. त्याला मराठीमध्ये असं म्हणतात की हवे हवे संघर्ष आणि नको नको संघर्ष. अप्रोच, प्रगमन हाही एक शब्द त्याला वापरला जातो. प्रगमन, प्रगमन आणि अवॉइडन्स म्हणजे वर्जन. प्रगमन आणि वर्जन या कॉन्फ्लिक्टचे टाइप्स आणि कॉन्फ्लिक्ट हे सगळं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता अँझायटी म्हणजे चिंता. आता इथे जी सर्कल्स दिलेली आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला W, A आणि S असे तीन घटक दिसतात. W म्हणजे वरी, काळजी, A म्हणजे अँझायटी चिंता आणि S म्हणजे स्ट्रेस ताण. आता बघा की वरी जोपर्यंत आहे, काळजी करते, ठीक आहे, मुलगा उशिरा घरी आला, आई काळजी करते, तिथपर्यंत ठीक आहे. पण ही जर सिव्हिअर काळजी झाली की ती सतत त्याविषयीच बोलत राहील, तर सिव्हिअर काळजीचं स्वरूप असं येतं, अत्यंत तीव्र काळजीचं स्वरूप हे चिंतेकडे जाणारं होतं. आणि म्हणून त्या पहिल्या सर्कल W आणि A मधल्या सर्कल मधला जो पिवळा भाग दाखवलेला आहे ना, तर तो सिव्हिअर वरी जेव्हा होते, अत्यंत काळजी व्यक्ती करायला लागते, तेव्हा हळूहळू ती चिंतेकडे पोचते. आणि चिंतेचं एक्स्ट्रीम स्वरूप काय असतं, म्हणजे तीव्र स्वरूप कसं असतं चिंतेचं, तर ती व्यक्ती हळूहळू स्ट्रेस कडे पोचते. म्हणून ते W, A आणि S हे सर्कल्स दाखवले. आणि हे तिन्ही घटक जेव्हा एकत्रित येतात ना, म्हणजे त्या व्यक्तीला काळजी पण आहे, चिंता पण आहे, ताण पण आहे, त्यावेळेला सर्वात शेवटचा जो घटक आपण दाखवलाय डिप्रेशन, त्या डिप्रेशनकडे व्यक्ती पोचते. म्हणून वरी, अँझायटी आणि स्ट्रेस हे तिन्ही घटक, अँझायटी ही तुमची काळजी आणि ताण यांच्यामध्ये असणारा घटक म्हणजे अँझायटी असतो. आता ह्या अँझायटीमध्ये स्टेट लेवलची असते आणि ट्रेट लेवलची. स्टेट लेवल याचा अर्थ तात्पुरती काळजी. परीक्षेची वाटणारी काळजी तात्पुरती आहे, वाहन जळून गेलं वाटणारी काळजी तात्पुरती काळजी आहे. पण आता कसं व्हायचं, कोरोनामुळे मी जगेन की न जगेन, ही जी काळजी आहे ना, ही ट्रेट लेवलची काळजी, कायम स्वरूपाची असणारी काळजी आहे. तर स्टेट लेवलची आणि ट्रेट लेवलची अशा दोन अँझायटी, दोन प्रकारच्या चिंता असतात. स्टेट लेवलची अँझायटी नॉर्मल व्यक्तीमध्ये असते. ट्रेट लेवलची अँझायटी जी आहे ती थोडीशी मेंटली अनहेल्दी व्यक्ती जी आहे तिच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. अँझायटी म्हटलं तर ही अँझायटी प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच, फक्त तिचं स्वरूप जे आहे ना ते मीडियम लेवल पर्यंत असेल तोपर्यंत ठीक असतं. नाहीतर मग ही सिम्पटम्स बघा अँझायटीची. चिंता असणारी व्यक्ती कशी ओळखायची की हिच्यामध्ये अतिशय चिंता, रडणं, कोणाशीही न बोलणं, समोर गेलं की थरथर कापणं, अतिशय भीती वाटणं,
आणि सतत विचार करत बसणं, कसं होईल, काय होईल. नख खाण्याची एक सवय असते, नंतर आपल्या अंगठ्याने जमीन कुरतडण्याची सवय असते, विसरून जाते ती आणि विस्मरण हा काय तिचं हे नसतो, विसरते का तर त्या चिंतेमुळे ती व्यक्ती विसरते. फटिग म्हणजे तिला पटकन थकवा येतो, एवढंसं थोडंसं काम केलं तरी पटकन थकवा येतो आणि तिच्या हालचाली ज्या आहेत त्या ॲट असतात. अननेसेसरी मुवमेंट्स खूप असतात, अनावश्यक हालचाली या जास्त प्रमाणात असतात. आणि अँझायटी असणाऱ्या व्यक्तीचं डोकेदुखी किंवा कंबरदुखी, पोटदुखी ह्याचं प्रमाण जास्त असतं. अपचनाच्या तक्रारी असतात, कॉन्स्टिपेशन किंवा डिहायड्रेशन असं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या या व्यक्तींच्या मध्ये आपल्याला जास्त दिसतात. मसल क्रॅम्प हाही एक प्रकार जास्त चिंता असणाऱ्या व्यक्ती जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे जसं अँझायटीचं झालं तसं पुढचं आहे स्ट्रेस. स्ट्रेसवर पण आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे, कारण असं एका वाक्यामध्ये स्ट्रेसच्या संदर्भात सांगून भागणार नाहीये. तर स्ट्रेसमध्ये आपल्याला एक गोष्ट आहे की इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी अँड डिमांड बाय सिच्युएशन, म्हणजे त्या व्यक्तीची क्षमता हा एक घटक आणि परिस्थितीकडून असणारी मागणी. आता असं आहे की ज्या वेळेला ही व्यक्तीची क्षमता आणि असणारी मागणी हे दोन्ही इक्वल प्रमाणामध्ये असतील, समान प्रमाणामध्ये असेल, तर त्या व्यक्तीला असणारा जो ताण आहे तो आपल्याला फारसा दिसत नाही, ती व्यक्ती स्टेबल असते. मग आता ह्याचे सिम्पटम्स कोणते आहेत की ती व्यक्ती स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही फिजिकल सिम्पटम्स आहेत, काही सायकोलॉजिकल मेंटल सिम्पटम्स आहेत, सोशल आहेत आणि काही मेडिकल सिम्पटम्स सुद्धा आहेत. या सगळ्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया स्ट्रेसमध्ये. आणि आता ह्याच्यातला डिप्रेशन, जसं मी मगाशी म्हटलं की अँझायटीचा एक पार्ट म्हणजे ट्रेड लेवलची अँझायटी, नंतर स्ट्रेस आणि हा आता डिप्रेशन, हे सगळे मेंटली अनहेल्दी व्यक्तींची लक्षणे आहेत, विषमायोजनाकडे जाणाऱ्या व्यक्तींची ही लक्षणं आहेत. आता ही जी विषादावस्था आहे डिप्रेशन, तर हा मात्र एक मानसशास्त्रीय समस्या ही आपल्याला सांगता येईल. कारण ह्या व्यक्तीमध्ये कसं असतं की अप्स अँड डाऊन्स इन मूड्स असतात तिचे बरेचसे, क्षणात रडायला लागेल, क्षणात ओरडायला लागेल असंही आपल्याला दिसेल. पण डिप्रेशन मध्ये असणारी जी व्यक्ती आहे ना, ही तुम्हाला बहुतेक वेळ दुःखीच दिसते. म्हणजे तिचा चेहरा डोळ्यातून अश्रू येणार नाहीत, पण तरी सुद्धा ती एका कोपऱ्यात बसणं, रडणं, अतिशय दुःखद स्थितीमध्ये ती असते आणि सतत ती कुठला ना कुठला तरी विचार करत असते. आणि विचार कसा असतो की कोणीतरी माझ्या वाईटावर टपलेलं आहे, माझं वाईट करण्यासाठी असंख्य लोक माझ्या पाठीमागे आहेत, कुठेतरी अपराधीपणाची भावना असते, फिलिंग ऑफ गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना असते. आणि त्यामुळे समाजापासून, इतरांच्या पासून ती दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या रूम असेल तर रूम मध्ये एकटी जाऊन बसेल, कोपऱ्यामध्ये बसेल ते सुद्धा, आणि अंधारामध्ये बसेल, दार लावून घेईल. म्हणजे कसं आहे की विड्रॉल फ्रॉम अदर्स, दुसऱ्यांच्या पासून पूर्ण स्वतःला अलिप्त करणं. अशा व्यक्तीला इन्सोमनियाचा प्रॉब्लेम असतो, लॉस ऑफ स्लीप, निद्रानाश, झोप येणार नाही तिला, ती कायम असे डोळे तिचे उघडे असतात, डोळ्यांच्या सुद्धा हालचाली, पापण्यांच्या सुद्धा हालचाली होणार नाहीत, तशीच ती व्यक्ती बसलेली असते. आणि कुठल्याही गोष्टीत आनंद नाही, म्हणजे लॉस ऑफ इंटरेस्ट ऑर प्लेजर इन एनी टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी, कुठलीही ऍक्टिव्हिटी घ्या, त्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये मी ती स्वतः इंटरेस्टनी भाग घेणार नाही, तिला त्याच्यात आनंद होत नाही. आणि बोलण्याचं जर तुम्ही बघाल तर स्लो कन्व्हर्सेशन म्हणजे अतिशय हळू आवाजामध्ये बोलेल, तोडकं मोडकंच बोलेल, थोडंच बोलेल, त्याच्यातले काही शब्द गाळून सुद्धा ती व्यक्ती बोलेल. आणि काही काही वेळा तर ती व्यक्ती काय बोलते हेच समजणार नाही आणि तिला बोलतं करावं लागतं, त्याशिवाय ती व्यक्ती बोलत नाही. म्हणजे स्लो कन्व्हर्सेशन, त्याच्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. आणि अनारोग्याची म्हणजे आरोग्याची ती काळजी व्यक्ती घेताना दिसून येत नाही, त्यामुळे निग्लेक्ट पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता याचा एक अभाव त्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. आणि सतत तक्रारी, म्हणजे बोलायला, एक तर ती बोलत नाही आणि बोलायला लागली तर तिच्या बोलण्यामध्ये सतत दुसऱ्यांच्या विषयीच्या कंप्लेंट्स आपल्याला आढळतात, तक्रारी दुसऱ्यांच्या विषयी करताना आपल्याला ती आढळते. आता हे सगळं आपण ह्या सगळ्या घटकांच्या वर बोललो की मेंटल हेल्थ पासून मेंटल अनहेल्थ पर्यंतचे कोणकोणते भाग असतात. त्याच्यामध्ये हळूहळू व्यक्ती विषमायोजनाकडे जात चाललेली आहे असं आपल्याला दिसतं.
इथपर्यंत आपण आज इथंच थांबणार आहोत, कारण समायोजन विषमायोजन हा माझा पुढच्या व्हिडिओचा भाग आहे. आता इथपर्यंतच आपण आता घेऊया. याचं कारण असं की एकदम सगळा लोड जर घेतला तर कदाचित काही काही संकल्पना ह्या तशाच अनक्लिअर राहण्याची शक्यता आहे. त्याच्यात जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर यू आर ऑलवेज वेलकम. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि प्रश्न तुमचे जे काही असतील तर ते सांगा. मी त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा जसं मला शक्य होईल त्याप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न. थँक्यू.